नाव रिप्रोडक्शन इज द प्रोसेस आणि ती प्रोसेस आजकाल मॉडर्न टेक्नॉलॉजीने आपण बनवू आणि घडवू पण शकतो. काही वेळेला असं होतं की काही फिमेल्समध्ये काही मेल्समध्ये प्रॉब्लेम्स येतात ड्युरिंग रिप्रोडक्शन किंवा ते रिप्रोड्यूस करूच शकत नाही. त्यावेळेला मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर करून आपण त्यांना मूळबाळ देऊ शकतो. Many couples cannot have children due to various reasons. वुमेनमध्ये काय असू शकतात? इरेग्युलरिटी ऑफ मेन्स्ट्रुअल सायकल. मी मगाशी म्हटलं मेन्स्ट्रुअल सायकल दर महिन्याला होते, पण काही बायकांमध्ये इरेग्युलरिटी पण येऊ शकते की 2-3 महिन्यांनी एकदा असं होऊ शकतं. डिफिकल्टीज इन oocyte प्रोडक्शन. एग oocyte बनण्यामध्येच काहीतरी प्रॉब्लेम येत असेल. ऑब्स्टॅकल्स इन दी ओव्हिडक्ट. ओव्हिडक्टच्या आतमध्ये काही ऑब्स्टॅकल्स असू शकतात की ज्याच्यामुळं स्पर्म पोचू शकत नसेल किंवा एग युट्रसपर्यंत येऊ शकत नसेल. देर कॅन बी एन ऑब्स्टॅकल इन दी ओव्हिडक्ट. डिफिकल्टीज इन दी इम्प्लांटेशन. इम्प्लांटेशन व्यवस्थित होऊ शकत नसेल, एंडोमेट्रियम व्यवस्थित फॉर्म होत नसेल, त्यामुळं जो एम्ब्रिओ तयार झाला तो इम्प्लांटच करता येत नसेल, असंही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. मेनी अदर रिझन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर दिस इन केसेस ऑफ विमेन. कमिंग टू मेन, ॲब्सन्स ऑफ स्पर्म्स इन दी सीमेन. मेनमध्ये काय होऊ शकतं, जे सीमेन तयार होणार आहे, सीमेन म्हणजेच काय, स्पर्म्स प्लस ग्लँड्स, हे दोन्ही मिळून सीमेन असतं. पण त्यामध्ये जर स्पर्म्स ॲब्सेंट असतील आणि नुसतंच ग्लँड्स असतील देन देर इज नो यूज. स्लो मुवमेंट ऑफ दी स्पर्म्स. स्पर्म्समध्ये स्फूर्ती नाही आहे, एकदम त्या मुव्हिंग स्लोली लाईटली, एकदम वीक असल्यासारखं निवांत चाललंय आपलं काम, त्याच्यामध्ये स्फूर्तीच नाही आहे, स्लो मुवमेंट आहे स्पर्म्सची. अनॉमलीज इन स्पर्म्स आर द रिझन इन द केस ऑफ मेल्स. असे काही स्पर्म्समध्ये काही प्रॉब्लेम्स असू शकतात. देर कॅन बी सर्टन अनॉमलीज इन स्पर्म्स इटसेल्फ. वेगवेगळ्या जेनेटिक प्रॉब्लेम्स असू शकतात त्यांच्यामध्ये. दीज कॅन बी द रिझन्स इन द केस ऑफ मेल्स. बट नाव विथ द हेल्प ऑफ ॲडव्हान्स्ड मेडिकल टेक्निक्स, काही ॲडव्हान्स्ड मेडिकल टेक्निक्स आहेत. कुठले? IVF, that is in vitro fertilization. We are going to study in detail later. Then there is surrogacy, sperm bank, and the childless couple can have a child. With these three things are actually told you in this chapter. We are going to study only these three. या तीनही methods ने आपण काय करू शकतो, एक childless couple ला एक child देऊ शकतो. So how are we going to give a child by these modern technologies? Starting with the first method, that is in vitro fertilization. In this technique, fertilization is brought about in the test tube. Laboratory मध्ये test tube असते माहिती आहे का? It is in this shape. या test tube मध्ये fertilization होतं. एग आणि स्पर्म एकत्र येतात. And embryo is formed. इथं जे काही टेस्ट ट्यूब मध्येच एम्ब्रिओ फॉर्म होतो आणि दॅट इज इम्प्लांटेड इन द युट्रस ऑफ द वुमेन ॲट ॲप्रोप्रिएट टाइम. जो एम्ब्रिओ तयार होणार आहे ह्या टेस्ट ट्यूबमध्ये, तो कशात इम्प्लांट करतात? वुमेनच्या एंडोमेट्रियममध्ये, युट्रसमध्ये इम्प्लांट करेक्ट वेळेवर करतात. जेव्हा एंडोमेट्रियम पूर्णपणे सज्ज असतं, तयार असतं की मी आता इम्प्लांट करून घेऊ शकतो, अशा वेळेला एम्ब्रिओ त्याच्यामध्ये ठेवला जातो. IVF technique is used for having the child in case of those childless couples who have problems like less sperm count. Males मध्ये जर sperm count कमी असेल तर आपण IVF वापरू शकतो. Obstacles in the oviduct. मगाशी मी म्हटलं oviduct मध्ये जर ऑब्स्टॅकल्स असतील तर स्पर्म एग पर्यंत पोहोचू शकत नाही आणि एग स्पर्म पर्यंत पोहोचू शकत नाही किंवा एम्ब्रिओ फॉर्मच होणार नाही अशामुळं. तर ओव्हिडक्ट मध्ये काही ऑब्स्टॅकल्स असतील तरी काही होऊ शकत नाही. So in these cases we can use IVF, in vitro fertilization. In vitro चा अर्थच काय आहे? Inside the laboratory. In vitro चा अर्थच आहे की inside the laboratory आपण fertilization करून घ्यायचं आहे. तर इथे एक डायग्राम दिली आहे मी. Let's see. This is number 1. In number 1, ovarian stimulation hormone therapy. ह्याच्यामध्ये काय होतं? FSH नावाचा जो हॉर्मोन आपली बॉडी सिक्रेट करतं, तो FSH आपण काय करतो? त्या वुमेनला इंजेक्ट करतो आणि ही हॉर्मोन थेरपी देतो. त्याच्यामुळे काय होणार आहे? फॉलिकल स्टिम्युलेट होणार आहे आईमध्ये. सेकंड स्टेपला काय होणार आहे?
की एग्स तयार होणार आहे, फॉलिकल स्टिम्युलेट होणार आहे, ओव्ह्युलेशन होणार आहे, एग तयार होणार आहे. एग तयार झाला की तो एग आपण ओव्हरीमधून काय करायचंय, काढून घ्यायचंय इनसाइड दी टेस्ट ट्यूब. ह्या टेस्ट ट्यूब मध्ये तो एग काढून घ्यायचा आहे. In third part we are going to do the sperm preparation. Sperm preparation म्हणजेच काय, तुम्ही वडिलांकडून स्पर्म्स काढून घेऊ शकता आणि you are going to keep it inside the test tube again. Coming to the fourth part, that is egg fertilization. Egg fertilization मध्ये काय करायचंय की स्पर्म जो वडिलांचा आहे आणि एग जो आपण घेतलेला आहे आईकडून, त्या दोघांचं फर्टिलायझेशन घडवून आणायचं इनसाइड दी टेस्ट ट्यूब ऑब्विसली. फिफ्थ इज एम्ब्रियो डेव्हलपमेंट. या टेस्ट ट्यूब मध्येच काय होणार आहे, एम्ब्रियो डेव्हलपमेंट होणार आहे. एग आणि जे काही स्पर्म आहेत यांचं जे काही मेळ होऊन एम्ब्रियो तयार होणार आहे हे हळूहळू टेस्ट ट्यूब मध्येच डेव्हलप होणार आहे. डेव्हलपमेंट झाली आणि एंडोमेट्रियम रेडी आहे असं वाटलं, कॅन्युलाच्या मदतीनं वजायनातून इन्सर्ट करून एम्ब्रियो कुठं घातला जातोय, युट्रस मध्ये, आणि तिथं पुढं इम्प्लांट झाल्यानंतर बाळ हळूहळू तयार होणार आहे अप टू 9 months. दिस इज नथिंग बट इन विट्रो फर्टिलायझेशन इनसाइड दी लॅब आपण फलन करून आणलेलं आहे. नाउ लेट्स स्टार्ट विथ दी सेकंड टेक्निक दॅट कॅन गिव्ह रिप्रोडक्शन टू दी चाइल्डलेस पेरेंट्स. It is nothing but the surrogacy. Some women have problems in the implantation of embryo in the uterus. युट्रस मध्ये युट्रस तर तयार होतोय व्यवस्थित, जेव्हा एग आणि स्पर्म आलेला असतो एकत्र, एम्ब्रियो तयार झालेला असतो, पण तयार झालेल्या युट्रस मध्ये इम्प्लांटेशनच होत नाही एम्ब्रियोचं. देयर इज नो इम्प्लांटेशन ऑफ द एम्ब्रियो इन द युट्रस. Such women can take help of the modern remedial technique called as surrogacy. अशा बायका सरोगसीच्या मदतीनं आई बनू शकतात. तर सरोगसीची टेक्निक ॲक्च्युली आहे काय, ह्या टेक्निकमध्ये oocyte is collected from the ovary of the woman having problem in the implantation. आईपासून oocyte घेतला जातो, एग घेतला जातो. That oocyte is fertilized in the test tube. टेस्ट ट्यूब मध्ये त्याचं फर्टिलायझेशन करून आणतात. एग घेतलेला आहे आईकडून, त्याचं फर्टिलायझेशन करून घेतात विथ द हेल्प ऑफ दी स्पर्म फ्रॉम दी मेल ऑर हर हजबंड. द एम्ब्रियो फॉर्म्ड फ्रॉम सच फर्टिलायझेशन इज इम्प्लांटेड इन द युट्रस ऑफ सम अदर वुमेन. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आईकडून एग घेतलेला आहे, वडिलांकडून स्पर्म घेतलेला आहे. दॅट इज फर्टिलाइज्ड इन दी टेस्ट ट्यूब. आफ्टर द फर्टिलायझेशन जे काही एम्ब्रियो तयार होणार आहे, दॅट एम्ब्रियो इज इम्प्लांटेड इन सम अदर वुमन. दुसऱ्याच बाईमध्ये तो इम्प्लांट करायचा. हॅव्हिंग नॉर्मल युट्रस. त्या बाईमध्ये युट्रस कसा असला पाहिजे, नॉर्मल असला पाहिजे, ज्याच्यामध्ये एम्ब्रियो व्यवस्थित इम्प्लांट होऊन त्याचं फलन आणि ग्रोथ आणि डेव्हलपमेंट व्हायला लागेल. Such a woman in whose uterus the embryo is implanted is called as surrogate mother. ज्याच्यामध्ये अशा प्रकारचा तयार झालेला एम्ब्रियो आपण इम्प्लांट करतो त्या आईला म्हणतात सरोगेट मदर. सरोगेट मदर म्हणजेच काय की ती खरी आई नसते, तर जी आई आहे तिला मूल पैदा करून देण्यासाठी झालेली आई असते. दॅट इज अ सरोगेट मदर. शी इज हेल्पिंग द अदर वुमेन टू गिव्ह अ बर्थ टू अ चाइल्ड. दॅट इज अ सरोगेट मदर. तर सरोगेट मदरचे एक एक्झाम्पल आहे. आपल्या इंडियामध्ये फेमस ॲक्ट्रेस शिल्पा शेट्टी यांनी सरोगसी करून घेतलेली होती. शी हॅड गिव्हन बर्थ टू अ चाइल्ड बाय युझिंग अ सरोगेट मदर. Coming to the next technique, that is sperm bank or the semen bank. There are various problems in sperm production as mentioned in the above cases. I have told you many cases above in which sperm production होऊ शकत नसेल. काही काही वेळेला sperm produces होत नाहीत, काही काही वेळेला sperm in less amount मध्ये असतात in many men. So as to have children in these cases, there is a new concept called as sperm bank or the semen bank that can be introduced. It is similar to the blood bank. ज्याप्रमाणे blood bank असतात तसेच हे बँक आहे, त्यांना sperm bank असं नाव दिलं गेलंय.
Semen ejaculated by the desired men is collected after their thorough physical and medical checkup and stored in the sperm bank. जो कोणताही पुरुष इंटरेस्टेड असेल त्याचा स्पर्म डोनेट करण्यासाठी तो स्पर्म डोनेट करू शकतो अँड दॅट स्पर्म्स आर कलेक्टेड आफ्टर अ प्रॉपर फिजिकल अँड मेडिकल चेकअप ऑफ द मेन अँड दॅट आर स्टोर्ड इन दी स्पर्म बँक. त्या माणसाची व्यवस्थित चेकअप केला जातो व्यवस्थित आणि मेडिकल आणि फिजिकल चेकअप करूनच मग त्याचे स्पर्म्स घेतले जातात अँड द स्टोर्ड इन दी स्पर्म बँक प्रॉपरली. जो कोणता नीडफुल कपल असेल की ज्याचे वडिलांचे स्पर्म्स प्रॉपर नाही आहेत अशा वेळेला आईकडून ओसाईट घेतले जातात ऑफ दी कन्सर्न मदर आणि IVF टेक्निक जी मगाशी मी सांगितली इन विट्रो फर्टिलायझेशन ती टेक्निक वापरून ते एग आणि स्पर्म आपण IVF टेक्निकनी त्याचा एम्ब्रियो बनवू शकतो अँड देन इट इज इम्प्लांटेड इन दी मदर्स वूम्ब. नेम ऑफ द सीमेन डोनर इज स्ट्रिक्टली केप्ट सिक्रेट ॲज पर दी लॉ. ज्यानं सीमेन डोनेट केलंय ज्यानं स्पर्म डोनेट केलंय त्याचं नाव कंपल्सरी सांगायचं नाही असं गव्हर्नमेंटचा लॉ आहे. दॅट इज वाय इट इज केप्ट सिक्रेट. स्पर्म बँकमध्ये इम्पॉर्टंट हेच आहे की जो कोणताही पुरुष आपला स्पर्म डोनेट करण्याला इच्छुक आहे तो करू शकतो अँड दोज आर स्टोर्ड इनसाइड दी बँक अँड एनी कपल हुएवर वॉन्ट्स टू गेट द चाइल्ड कॅन अप्रोच दी बँक आणि त्यांच्याकडून स्पर्म घेऊन ते मुलगा किंवा मुलगी आपल्याला पाहिजे ते घेऊ शकतात. कमिंग टू दी नेक्स्ट पार्ट दॅट इज ट्विन्स. जुळी मुलं नेमकी कशी होतात आणि त्या कशा प्रकारे ग्रोथ होती डेव्हलपमेंट होती ते आपण आज बघूया. दॅट इज ट्विन्स. टू एम्ब्रियोज डेव्हलप सायमल्टेनियसली इन दी सेम युट्रस. दोन एम्ब्रियो एकाच युट्रसमध्ये सायमल्टेनियसली ग्रो होऊ लागतात. दस टू ऑफस्प्रिंग्स आर डिलिव्हर्ड सायमल्टेनियसली. एकाच युट्रसमध्ये दोन वेगवेगळे एम्ब्रियोज डेव्हलप व्हायला लागतात आणि डिलिव्हरीच्या वेळेला दोन मुलं दोन ऑफस्प्रिंग्स डिलिव्हर होतात. सच ऑफस्प्रिंग्स आर कॉल्ड ॲज ट्विन्स. असे जे काही ऑफस्प्रिंग्स आहेत लहान मुलं जन्माला येतात एकाच वेळेला त्यांना आपण काय म्हणतो जुळी मुलं म्हणजेच काय ट्विन्स. मेनी कपल्स हॅव ट्विन्स. देर आर टू मेन टाइप्स ऑफ ट्विन्स. दोन टाइप्सचे ट्विन्स असतात. फर्स्ट टाइप इज मोनोझायगॉटिक ट्विन्स अँड सेकंड टाइप इज डायझायगॉटिक ट्विन्स. लेट स्टार्ट विथ द मोनोझायगॉटिक ट्विन्स. मोनो म्हणजे एकसारखी. ओके. मोनोझायगॉटिक ट्विन्स आर फॉर्म फ्रॉम सिंगल एम्ब्रियो. एकाच एम्ब्रियो पासून आपल्याला काय मिळतात मोनोझायगॉटिक ट्विन्स. एकच एम्ब्रियो असतो. यू कॅन सी इन दिस डायग्राम दिस इज a sperm and an egg and you have come to formation of only one embryo. During early period of embryonic development within 8 days of zygote formation. Early period of embryonic development म्हणजेच काय जेव्हा एम्ब्रियो ग्रो होऊ लागतो झायगोट फॉर्मेशनच्या 8 days आधी. That is before the embryonic development 8 days of the zygote formation. Cells of that embryo divide into two groups. हे जे सेल्स आहेत एम्ब्रियोचे ते दोन ग्रुप्समध्ये डिवाइड होतात. एक ग्रुप दोन ग्रुप. पण हे दोन्ही पण ग्रुप्स एकाच कव्हरिंगच्या अंडर असतात. दोन ग्रुप्समध्ये डिवाइड होऊन एकाच शील्डच्या आत असतात. दोज टू ग्रुप्स डेव्हलप ॲज टू सेपरेट एम्ब्रियोज. हे दोन्ही पण ग्रुप्स जे आहेत हा एक ग्रुप आणि हा एक ग्रुप वेगवेगळेच ग्रो होतात पण त्यांचं कव्हरिंग जे आहे शील्ड जे आहे ते एकच असतं आणि ते वेगवेगळे एम्ब्रियोज वेगवेगळी मुलं म्हणून हळूहळू ग्रो होऊ लागतो. दस मोनोझायगॉटिक ट्विन्स आर फॉर्म्ड. अशा पद्धतीनं मोनोझायगॉटिक ट्विन्स बनतात. इथं खाली डायग्राम मध्ये बघा इथं एकच स्पर्म आहे एकच एग आहे. ह्यांचं काय होतंय दोन डिफरंट वेगवेगळे असे ग्रुप्स पडलेले आहेत आणि यू विल गेट टू झायगोट. प्रत्येक झायगोट वेगवेगळा ग्रो व्हायला लागतो आणि ग्रो होऊन काय बनतो तर मोनोझायगॉटिक ट्विन्स निर्माण होतात. एका शील्ड मध्ये दोन मुलं जन्माला येतात. शील्ड इज द कव्हरिंग. ओके. सच ट्विन्स आर जेनेटिकली एक्झॅक्टली सिमिलर टू इच अदर. असे हे जे काही मोनोझायगॉटिक ट्विन्स जन्माला येतात ते
एकमेकांना अगदी सिमिलर दिसतात. त्यांच्यामध्ये आपण डिफरन्स करू शकत नाही. ड्यू टू धिस सच ट्विन्स आर एक्झॅक्टली सिमिलर इन देअर अपिअरन्स. ह्या दोन मुली तुम्ही बघू शकता अगदी एकसारख्या दिसत आहेत, त्यांच्या अपिअरन्समध्ये आपल्याला डिफरन्स दिसत नाही. अँड द जेंडर इज ऑल्सो सेम. त्यांची जेंडर जी आहे फिमेल, दोन फिमेल जन्माला आल्या तर फिमेल्सच येणार आणि दुसरा एक मुलगा जन्माला आला तर दुसरा पण मुलगाच असणार आहे. दॅट इज बोथ विल बी ईदर बॉईज और ईदर गर्ल्स. ओके, दॅट इज मोनोझायगॉटिक ट्विन्स. ते जेनेटिकली सिमिलर असतात, दिसायला सिमिलर असतात आणि ते दोघं पण जेंडरनी एकतर मुलं असतील किंवा एकतर मुली असतील. In case of monozygotic twins, if the embryonic cells are divided into two groups 8 days after the zygote formation, there is high possibility of formation of the conjoined twins or the Siamese twins. Monozygotic twins जर होत असतील, बनत असतील, एम्ब्रियोनिक सेल डिव्हिजन जर दोन ग्रुप्समध्ये 8 दिवसाच्या झालं नाही, दोन ग्रुप्स पडणार होते, जर ते 8 दिवसाच्या आत झालं नाही तरी पण मोनोझायगॉटिक ट्विन्स बनणार असतील तर त्यावेळेला कंजॉईंट ट्विन्स किंवा सायमेज ट्विन्स जन्माला येतात. म्हणजेच काय, तुम्ही आय थिंक एक 6 to 1 year बिफोर यूट्यूबवरती किंवा नेटवरती भरपूर प्रमाणात एक फोटो व्हायरल झाला होता ज्याच्यामध्ये दोन मुली होत्या आणि त्यांचे पाठ एकमेकांना जोडल्या होत्या. दोन मुली होत्या, त्यांचे डोकं एकमेकांना जोडलेलं होतं. दॅट इज नथिंग बट कंजॉईंट ट्विन्स. त्यांचे ऑर्गन्स एकमेकांना जॉईंट असतात, त्यांचे फॉर्मेशन्स एकमेकांना जॉईंट असतात. सच ट्विन्स आर बॉर्न विथ सम पार्ट्स ऑफ द बॉडी जॉईंट. हे जे सायमेज ट्विन्स आहेत त्यांचे बॉडी पार्ट्स कसे असतात, जॉईंट असतात विथ ईच अदर. दोन्ही मुली असतील, दोन्ही मुलं असतील, पण ते एकमेकांना जॉईंट असतात. सम ऑर्गन्स आर कॉमन इन सच ट्विन्स. ह्या ट्विन्समध्ये काही ऑर्गन्स कॉमन असतात. सपोज दोन मुली आहेत आणि एकच ब्रेन आहे, पण एकच ब्रेन दॅट इज कॉमन इन बोथ द ट्विन्स. सो दिस इज नथिंग बट मोनोझायगॉटिक ट्विन्स. नाउ कमिंग टू दी नेक्स्ट टाईप ऑफ ट्विन्स. दुसऱ्या टाईपचे ट्विन्स म्हणजेच कुठले, डायझायगॉटिक ट्विन्स. मगाशी मोनोझायगोट म्हणजे एकच जायगोट होता त्याच्यापासून ट्विन्स निर्माण झाले होते. इथं आता दोन जायगोट आहेत, दॅट इज डायझायगॉटिक. ओकेजनली 2 oocytes आर रिलीज फ्रॉम दी ओव्हरी. असं होऊ शकतं की ओव्हरीमधून दरवेळेला एकच अंडा बाहेर येईल असं नाहीये, तर देर कॅन बी 2 oocytes can be released from the ovary in the woman and both oocytes are fertilized by 2 सेपरेट स्पर्म्स. हे दोन्ही पण अंडी जी आहेत ती स्पर्म्सनी, वेगवेगळ्या स्पर्म्सनी फर्टिलाइज होऊ शकतात आणि दोन वेगवेगळे जायगोट्स निर्माण होऊ शकतात. 2 embryos are from those 2 zygotes and both of those embryos are separately implanted in the uterus. हे दोन्ही पण जे जायगोट्स निर्माण होणार आहेत ते वेगवेगळे युटरसमध्ये जन्माला येणार आहेत आणि वेगवेगळे इम्प्लांट होऊन ग्रो होणार आहेत. Thus, dizygotic twins are delivered from after complete development. पूर्ण डेव्हलपमेंट झाली की दोघं पण डिलिव्हर होऊन जातात. इथं you can see there is a gap between both the children. Why is that gap? Because the shield around them is different. Okay, आईला 2 प्लासेंटा द्यायला लागणार आहेत. ओके, एव्हरीथिंग विल बी डिफरंट. ह्याच्यामध्ये ट्विन्स म्हणजे मोनोझायगॉटिक सारखं नाही आहे. मोनोझायगॉटिकमध्ये काय व्हायचं की त्यांच्यामध्ये काही कुठलं शील्ड नव्हतं, एकच कव्हरिंग होतं त्यांच्या बाजूबाजूला. पण इथं कव्हरिंग कसं आहे, 2 वेगवेगळे आहेत. दॅट इज देर इज डायझायगोट, 2 जायगोट आहेत आणि वेगवेगळे ते ग्रो व्हायला लागलेत, एकमेकांच्या मदतीनं ग्रो होत नाही आहेत. सच ट्विन्स आर जेनेटिकली डिफरंट. ह्यांच्यामध्ये जेनेटिक सिमिलॅरिटी दिसत नाही. मोनोझायगॉटिकमध्ये जेनेटिक सिमिलॅरिटी होती पण ह्यांच्यामध्ये नसती. अँड मे बी सेम फ्रॉम बाय दी मे बी सम सेम ऑफ डिफरंट बाय दी जेंडर. ते जेंडरनी पण डिफरंट असू शकतात. एक मुलगा जन्माला येऊ शकतो, एक मुलगी जन्माला येऊ शकते आणि यांच्यामध्ये देर इज नो जेनेटिक सिमिलॅरिटी सीन. So what is actually difference between monozygotic and dizygotic?
मोनोझायगॉटिकना आयडेंटिकल ट्विन्स असं सुद्धा म्हणतात. डायझायगॉटिकना फ्रॅटर्नल ट्विन्स असे सुद्धा म्हणतात. मोनोझायगॉटिकमध्ये काय होतं की एक एग आणि एक स्पर्म ते फर्टिलाइज होतात आणि एकच एम्ब्रिओ निर्माण होतो. एका एम्ब्रिओपासून व्हॉट वी विल गेट 2 चिल्ड्रन. त्यांना प्लासेंटा सुद्धा सेम असतो. आईची जी अन्न देण्याची, न्यूट्रिएंट देण्याची जी काही पाईप आहे, दॅट इज प्लासेंटा, दॅट इज ऑल्सो सेम इन दीज मोनोझायगॉटिक ट्विन्स. बट देर आर सेपरेट ॲम्निओटिक सॅक्स. मी जे मगाशी शील्ड म्हणत होते, दॅट इज नथिंग बट अ सॅक, दॅट इज ॲम्निओटिक सॅक. ही सॅक पण त्यांच्यामध्ये डिफरंट असती इन दी मोनोझायगॉटिक ट्विन्स. कमिंग टू दी डायझायगॉटिक ट्विन्स, ह्यांच्यामध्ये 2 वेगळे अंडी आहेत, 2 वेगळे स्पर्म्स आहेत. पण हे दोघं पण कसे आहेत, त्यांना वेगवेगळे प्लॅसेंटाज आहेत, सेपरेट प्लॅसेंटाज आहेत आणि सेपरेट ॲम्निओटिक कॅव्हिटी सुद्धा आहे. दिस इज नथिंग बट दी डायझायगॉटिक ट्विन्स. So you must have been understood the difference between monozygotic and dizygotic. Monozygotic मध्ये जेनेटिक सिमिलॅरिटी असते आणि त्यांचे जेंडर जे आहे ते पण सेम असू शकतात. डायझायगॉटिक मध्ये जेनेटिक सिमिलॅरिटी नसते आणि त्यांचे जेंडर सुद्धा सेम पण असतील किंवा वेगवेगळे असतील. इट डिपेंड्स. ओके.